नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री खूप मोठा पाऊस झाला आणि थोड्या गारासुद्धा पडल्या आणि त्याने सगळं वातावरणच अगदी बदलून गेलेलं आहे. हे बघा, मी आता सकाळी योगाला आली आहे आणि सकाळी खूप सुंदर अशी सकाळ दिसते. हे बघा, जवळच एक बेलाचे झाड आहे. त्या बेलाच्या झाडाला किती फळं आलेले आहेत. अगदी पिवळ्या रंगाची फळे झाडावर खूप सुंदर दिसत आहेत. खरंच पावसाच्या एका सरीमुळे झाडांवरची सगळी धूळ अगदी निघून गेलेली आहे आणि ही हिरवळ आता किती दाट आणि गडद दिसते ते बघा. उन्हाच्या चटक्यानंतर असा गारवा मिळाला की मनाला एकदम शांतता मिळते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा मंद मंद वारा इतकं छान वाटतं की असे वाटते आता इथेच थांबावे. हे बघा, जाताना मी माझ्या एका मैत्रिणीकडे थांबलेली आहे आणि हे चाफ्याचं झाड आहे. त्याला किती सुंदर फुले आलेली आहेत ते बघा. चला आता आपण बनवूया दुधीचे धिरडे. त्याची रेसिपी मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी सगळं साहित्यसुद्धा काढून घेतलेलं आहे. चला तर मग सर्वात आधी आपण ही दुधी धुवून किसून घेणार आहे. जिरे, लसूण, आले, मिरची, कोथिंबीर, गव्हाचे पीठ, तांदूळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ आणि भोपळा, दुधी भोपळा. दुधी भोपळा सहसा कोणाला आवडत नाही. आपण नेहमी भाजी करतो किंवा त्याचे धपाटे करतो, पण हे वेगळ्या प्रकारचे धिरडे चवीलासुद्धा छान वाटतात आणि खाण्यासाठी नेहमीपेक्षा जरा वेगळे आहेत. धिरडे ही चवीला अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे. हे बघा, आता आपला सर्व भोपळा किसून झालेला आहे. यामध्ये मी आता डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ, त्याचप्रमाणे तांदूळाचे पीठ आणि वाटीभर घेतलेले गव्हाचे पीठ टाकून घेतलेले आहे. गव्हाचे पीठ पूर्ण घेतलेले आहे मी आणि त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. आता मी धिरड्यांसाठी लागणारे वाटण मिक्सरमध्ये तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मिरच्या, लसूण, आले आणि जिरे बारीक करून घेणार आहे. तुम्हाला जर मिरची चालत नसेल तर त्यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. आता या सर्व पिठामध्ये मी अर्धा चमचा हळद, त्याचप्रमाणे धने पावडर, हिंग टाकून चांगले मिक्स करून घेणार आहे. आता या मिश्रणाला थोडे पाणी सुटण्यास सुरुवात होईल आणि नंतर मी तयार केलेले मिक्सरमधील पेस्ट टाकून सगळं हे एकजीव करून घेणार आहे. दुधीला पाणी सुटत असल्यामुळे त्यात पाणी टाकताना ते थोडे थोडेच टाकावे, म्हणजे ते पातळ होणार नाही. गरज वाटेल तसे पाणी टाकून ते हळूहळू डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ करायचे आहे. आता आपले धिरड्याचे पीठ तयार झालेले आहे. थोडे 5 ते 10 मिनिट थांबून मी आता तव्यावर धिरडे करण्यास सुरुवात करणार आहे. बाजूला तवासुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. हे बघा, या पद्धतीने पीठ आपले पातळ झाले पाहिजे. आता इकडे बाजूला तवा गरम झालेला आहे आणि त्यावर आता मी तव्याला तेल लावलेले आहे आणि धिरडे टाकण्यास सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला पीठ टाकून घ्यायचे आहे आणि नंतर ते चमच्याने या पद्धतीने तुम्हाला जेवढे बारीक लागेल त्या पद्धतीने चमचा फिरवायचा आहे.
धिरडे टाकून झाल्यावर थोडा वेळ ते 5 ते 10 मिनटे चांगले झाकून ठेवावे, म्हणजे धिरडे चारही बाजूने अगदी त्याच्या कडा सुटतील आणि आपल्याला ते सहज उलटे करता येईल. हे बघा, आपले धिरडे आता तयार झालेले आहे. मी त्याला आता उलटे करून घेणार आहे. हे बघा, अगदी सावकाश असे त्याला उचलायचे आहे. हे बघा, हे झाले आपले धिरडे. किती सुंदर रंग आलेला आहे बघा, त्याला तांबूस लालसर रंग आलेला आहे. तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही याच्यात भरपूर कोथिंबीर घातली तरी चालेल. आता परत एकदा तेल टाकून चांगले खरपूस भाजून घेणार आहे. हे धिरडे कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत छान लागते. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणात अगदी सोयीचा असा हा पदार्थ आहे. आता आपले धिरडे तयार झालेले आहे. ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि दुसरे धिरडे त्याच पद्धतीने मी टाकणार आहे. या पद्धतीने मी सर्व धिरडे लावून घेणार आहे. जर तुमच्या घरात भोपळा कुणाला आवडत नसेल किंवा भोपळ्याची भाजी कुणाला आवडत नसेल तर तुम्ही हे धिरडे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ते तुम्हाला कसे वाटले ते. याच पद्धतीने मी तुम्हाला मुगाचे धिरडे मागे करून दाखवलेले आहे, म्हणजे मुगाच्या डाळीचे धिरडे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा आणि त्या पद्धतीचे धिरडेसुद्धा करून बघा. आता मी या धिरड्यांसोबत खाण्यासाठी लागणारी पुदिन्याची चटणी तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे डाळ्या, दाण्याचे कूट, खोबरे, हे सर्व मी कच्चेच घेतले आहे. त्याचप्रमाणे लसूण, मिरची, जिरे, आले आणि कोथिंबीर, त्याचप्रमाणे पुदिनासुद्धा घेतलेला आहे. आणि हे सर्व मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. हे बघा, आपली चटणी आता तयार झालेली आहे. कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.